लसणाची पात अगदी सपाट असते आणि ही आहे कांद्याची पात, पोकळ असते, थोडीशी गोलसर दिसते. हा यातला मुख्य फरक. लसणाच्या पातीच्या 2 गड्ड्या आहेत, त्या स्वच्छ धुवून पूर्ण कोरड्या करून बारीक चिरून घेतल्या आहेत. एकीकडे आता लोखंडी कढई तापायला ठेवली आहे. हे आहे तिळाचं तेल, 1 टेबलस्पून घेते आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच मोहरी, त्यानंतर जिरे आणि हिंग. आता 2-3 लाल मिरच्यांचे तुकडे घालायचे, साधारण 2 चमचे तीळ. आता या फोडणीवर चिरलेली नीरा घालायची. छान परतत राहायचं साधारण 1 मिनिटभर. तेल सगळं या भाजीला लागलं पाहिजे. तिळाच्या तेलाचा वास खूपच छान येतो. चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर. पुन्हा एकदा भाजी परतत राहायचं आहे. ही भाजी आपल्याला फार जास्त शिजू द्यायची नाही आहे, पटकन शिजणारी ही भाजी आहे. त्यामुळे आपण जेव्हा झाकण ठेवू भाजीवर, भाजी शिजवण्यासाठी, तेव्हा चक्क 2 मिनिटांचा टायमर लावायचा. झाकण ठेवलं आहे आणि आता झाकणावर थोडंसं पाणी घालायचं. 2 मिनिटं झाली आहेत, झाकण काढायचं, लगेचच गॅस बंद करायचा. भाजी छान शिजलेली दिसतीये, कोरडी आहे, याला पाणी सुटू द्यायचं नाही आहे. लोखंडी कढईत केली आहे ही भाजी, त्यामुळे लगेचच स्टीलच्या वाडग्यामध्ये काढून घ्यायची. परदेशात ही भाजी चायनीज चाईव्ज किंवा गार्लिक चाईव्ज या नावाने उपलब्ध असते. तुम्ही आत्ता ज्या देशात राहताय तिथे जर का तुम्हाला ही भाजी मिळाली तर नक्की करून बघा.